सहाय्यक उपकरणांचे दिव्यांगांना मोफत वाटप. दिव्यांग बांधवांना भगिनींना काही कमी पडणार नाही. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत. दिव्यांगांना मान सन्मान देणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी ठरावा अशा पद्धतीनं प्रशासनानं काम करावे. माझ्या जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांना भगिनींना काही कमी पडणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ई फेरफार वापरकर्ते यांना लॅपटॉप व प्रिंटरचं वितरण आणि सहाय्यक उपकरणांचे दिव्यांगांना मोफत वितरण आज पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा परिषद सदस्य बापू महाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले, आजचा कार्यक्रम हा भावनिक आहे. प्रत्येक नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी 5% निधी असतो. हा निधी ज्यांना 40 ते 60% दिव्यांगत्व आहे अशा लाभार्थ्यांना 12,000, जे 60 ते 80% आहेत त्यांना 14,000 व 80 ते 100% दिव्यांग असणाऱ्या लाभार्थ्यांना 16,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या निधीमधून जे आवश्यक आहे ते दिव्यांग बांधवांना घेता यावे म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय. पुढील शनिवारी 10 ते 12 या वेळेत मी स्वतः जिल्हा शासकीय रुग्णालयात आढावा घेणार आहे. दिव्यांगांवर अन्याय होत असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. त्यासाठी मी स्वतः तिथं बसणार आहे. दुःखातून मार्ग काढण्यासाठी आम्ही उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील विधवा, परित्यक्त्या, एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यात. अशा महिलांना जिल्हा नियोजनमधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांची आर्थिक उन्नती राबवण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांगांना साहित्यांचे तसेच मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.